स्कॅम झाला, धीरज वाधवान जेलमध्ये गेले. धीरज वाधवान जेलमध्ये गेल्यानंतर ईडीचा स्टे या प्रकल्पावरती आला. त्या ईडीचा स्टे प्रकल्पावरती आल्यामुळे 2022 मध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मुंबईच्या महानगरपालिकेने आश्रय योजनेच्या अंतर्गत ही स्कीम घेतली. स्वीपर्स कॉलनी एसआरएस स्कीमला अनेक्स केली होती, परंतु एसआरएस स्कीमवर स्टे असल्यामुळे ती पुढे गेली नाही आणि त्यामुळे स्वीपर्स कॉलनी डेव्हलप करायला आश्रय योजना जी आहे ती त्या ठिकाणी टेंडर काढलं. 140 कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिका 479 घरं ही त्या ठिकाणी बांधणार होतं. त्यानंतर सगळ्या प्रकल्पामध्ये एनसीएलटीच्या मार्फत, एमएनएसटीच्या मार्फत नवीन विकासकाची अपॉइंटमेंट झाली. ईडीचा स्टे, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आवाज उठवला, ईडीचा स्टे हटवण्याकरता आवाज उठवला. ईडीचा स्टे हटला आणि सदर स्कीम कार्यान्वित करण्याकरता मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि ती स्कीम एमएनएसटीच्या अंतर्गत आणि एनसीएलटीच्या मार्फत एक नवीन डेव्हलपर त्या ठिकाणी अपॉइंट झाला.